देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। भाजपची पहिली, दुसरी आणि तिसरी यादी सुद्धा नुकतीच काल जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच सोबत काँग्रेसने सुद्धा आतापर्यंत आपल्या 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत। प्रादेशिक पक्षांनी सुद्धा भारतभरामध्ये आपल्या याद्या व आपले उमेदवार हे जाहीर करायला सुरुवात केलेली आहे आणि या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या इलेक्शनमध्ये, या लोकसभा निवडणुकीमध्ये 2024च्या भारतीय जनता पक्ष व एनडीएला 400 पारचा नारा दिलेला आहे। हे एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक मुद्दा आहे। त्याच मुद्द्याला हात घालून मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूज मध्ये। अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, कृपया सबस्क्राइब करा, लाईक करा। आजचा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, देशामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वत्रिक इलेक्शनला सुरुवात झालेली आहे। काही राज्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं महाराष्ट्रासहित फॉर्म भरणी सुद्धा सुरू झालेली आहे। देशाचे सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 400 पार का नारा दिलेला आहे। या 400 पार मध्ये 370 खासदार हे केवळ भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि एनडीएचे म्हणजेच की त्यांचा जो घटक पक्ष आहे इतर सगळे 32 पक्ष मिळून, या सगळ्यांचे मिळून 400+ चा नारा त्यांनी दिलेला आहे। आता मित्रांनो, मुद्दा हा आहे की 400+ चा जो नारा आहे, हा नारा भविष्यात कितपत सत्य होईल किंवा नाही होईल हा विचार आपण बाजूला ठेवू। मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये ज्या वेळेला निकाल येतील त्यावेळेला ते आपल्या लक्षात येईलच। परंतु 400+ हा जो आकडा आहे, देशाच्या भूतकाळामध्ये यापूर्वी कधी आला होता का? कोणत्या पक्षाने ते एवढे उमेदवार निवडून आणलेले होते, याची चर्चा मी आज आपल्यासोबत करत आहोत। 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची हत्या त्यांच्याच अंगरक्षकांकडून करण्यात आली। ही हत्या झाल्यानंतर त्या काळामध्ये देशात हिंसाचार उसळला आणि वेगवेगळ्या काही घटना घडल्या। तो मुद्दा आपण आज बाजूला ठेवू आणि त्यावेळी म्हणजेच की डिसेंबर 1984 मध्ये संपूर्ण देशभरामध्ये निवडणूक ह्या घेण्यात आल्या। ही जी सार्वत्रिक निवडणूक झाली ती अतिशय ऐतिहासिक व प्रथमच देशाच्या इतिहासामध्ये म्हणजेच की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते आणि ती संख्या आहे 404। 514 लोकसभेच्या उमेदवारांपैकी 404 लोकसभेचे खासदार हे एकट्या काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले होते आणि ही एक फार मोठी ऐतिहासिक बाब आहे। विशेष म्हणजे तुम्हाला मी या ठिकाणी अधिकची माहिती सांगू इच्छिल की भारतीय जनता पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती। 1980 पर्यंत भारतीय जनता पक्षाने जनसंघाच्या नावावर ही निवडणूक लढलेली होती, परंतु या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष म्हणून लढत होता, जनसंघ म्हणून लढत नव्हता। आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आलेले होते। त्यांची नावं आणि मी ते तुम्हाला नंतर सांगतोच आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली। इंदिराजी यांची झालेली हत्या आणि त्यामुळे देशभरात त्यांना सहानुभूतीची उसळलेली लाट, यामुळे काँग्रेस पक्षाचे 404 खासदार 514 पैकी लोकसभेत हे आपल्याला दिसून आले। विशेष म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आहे की जी अनेक विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेला देखील काम येऊ शकते की त्यावेळेला आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये 1947 नंतरच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हापासून 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत आपण विचार करू 19च्या की आजपर्यंत देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय पक्षच होते। मात्र 1984च्या या निवडणुकीमध्ये 30 खासदार हे तेलुगू देसम पार्टीचे, टीडीपी ज्याला म्हणतो आपण, त्यांचे निवडून आलेले होते आणि विरोधी पक्ष नेता हे टीडीपीचे झालेले होते। आहे ना वैशिष्ट्यपूर्ण बाब? तुम्हाला एक आठवण मी अशी देईल की 2014ला ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पक्षाचं अक्षरशः पतन झालं, अधःपतन झालं आणि त्याच्यामध्ये काहीतरी 44 खासदार निवडून आलेले होते। लोकसभेच्या विशिष्ट संख्ये इतकीच संख्या जर विरोधी पक्षाची असेल तर त्यांना विरोधी पक्ष नेता बनता येतं। हा एक कायदा आहे किंवा अलिखित असा नियम आहे असं मानूया। तर त्यामुळे काँग्रेसला तत्कालीन काळामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष नेतेपद दिले नव्हते। काँग्रेसने मात्र तसं केलं नव्हतं। हा एक मुद्दा मी तुम्हाला माहितीसाठी सांगून ठेवला। यानंतर
तर या निवडणुकीमध्ये देशात एकूण 5312 उमेदवार हे संपूर्ण देशभरात उभे होते. त्यापैकी 1244 उमेदवार हे विविध राजकीय राष्ट्रीय पक्षांचे होते आणि 151 उमेदवार हे प्रादेशिक पक्षांचे होते की ज्यातले 30 मी तुम्हाला टीडीपीचे सांगितले आणि 3791 उमेदवार हे संपूर्ण देशभरात 1984च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे होते. वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की त्यापैकी फक्त 5 निवडून आले होते 3791 पैकी की जे लोकसभेत जाऊन बसले. आता मग या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेले खासदार मी तुम्हाला आधीच सांगितलं की काँग्रेसला यापैकी 5312 पैकी 404 खासदार हे निवडून आले. इतर प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष जे होते त्यांचे मिळून हे जवळपास 109 खासदार निवडून आले आणि अपक्ष मी वर बोललो त्याप्रमाणे फक्त 5 निवडून आले. अशी ती संख्या बनली 514ची. आणि त्यावेळेला पंतप्रधान बनले राजीव गांधी की जे तत्कालीन काळामध्ये अतिशय तरुण सर्वांचा आवडता असा चेहरा होता आणि राजीव गांधी हे त्या काळामध्ये पंतप्रधान झाले. तेलुगू देसम पार्टीला 30 खासदार निवडून आल्यामुळे प्रादेशिक पक्ष आहे तरी देखील 30 खासदार निवडून आल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आलं. आणि मी सुरुवातीला म्हटलं की भारतीय जनता पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आलेले होते आणि दोन्ही खासदार त्यापैकी एक होते गुजरातचे, दुसरे होते एक आंध्र प्रदेशचे. आणि दोन्ही खासदारांचे नाव जर सांगायचे म्हटले तर मेहसाणा गुजरात येथील लोकसभा मतदारसंघातून AK पटेल हे निवडून आलेले होते. तर आंध्र प्रदेशच्या हनुमनकोंडा येथील लोकसभा मतदारसंघातून चंदू पाटिया रेड्डी नावाचे खासदार हे तत्कालीन काळामध्ये निवडून आलेले होते. केवळ 2 भारतीय जनता पक्षाचे खासदार त्या काळात निवडून आलेले होते. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. त्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसने पंतप्रधान राजीव गांधी यांना सत्तेवर बसवलं आणि देशाने जे आज आपण डिजिटल इंडिया म्हणतो किंवा 21व्या शतकातला भारत त्यांचं जे स्वप्न होतं ते म्हणतो, हे सगळं त्या काळापासून भारतामध्ये संगणकाची क्रांती झाली. तुमच्या माझ्या खिशात मोबाईल आले, कम्प्युटर आले, लॅपटॉप आले. ही सगळी जी विकासाची बाब आहे ही खरोखर याची सगळी देणगी ही तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींची आहे आणि त्यामुळे आज आपण एवढे डिजिटल आहोत. तर मित्रांनो, धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.